किनवट व कळमनुरी प्रकल्प कार्यकारिणी पुनर्गठन व वैचारिक बैठक संपन्न। शासनमान्य आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेची प्रकल्प किनवट व कळमनुरी यांची संयुक्त सभा हॉटेल मुनलाईट नांदेड येथे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाली। या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली। तसेच किनवट व कळमनुरी प्रकल्प समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले। यावेळी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री साहेबराव मोहोळ सर हे सभेचे अध्यक्ष म्हणून तर पांढरकवडा प्रकल्पाचे प्रकल्प अध्यक्ष श्री अतुल गणोरकर सर, पांढरकवडा प्रकल्प सचिव श्री शंकर माने सर हे दोघेही निवड प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून उपस्थित होते। यावेळी संचालक श्री राजू केंद्रे सर, अमरावती विभाग कार्याध्यक्ष भीमराव खाडे सर, विभागीय सचिव यशपाल जोंधळे सर, विभागीय प्रसिद्धी विभाग प्रमुख श्री संजय देशमुख सर, विभागीय सदस्य श्री प्रशांत मेश्राम सर, सहसंघटक प्रभाकर मुरकुटे सर हे मंचावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच सर्व उपस्थित साहेबराव मोहोळ सरांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी विशेष उपस्थिती लोकनेते आमदार बालाजीराव कल्याणकर सरांची लाभली। त्यानंतर विक्रमजी गायकवाड सर यांच्या सूचनेनुसार शासनमान्य संघटनेच्या कार्यपद्धतीनुसार सर्व निवड प्रक्रिया लोकशाही मार्गाने राबवण्यात आली। किनवट प्रकल्प अध्यक्ष म्हणून आश्रमशाळा खेरडा येथील विनोद दुर्वे सर व कळमनुरी प्रकल्प अध्यक्ष म्हणून शिरळी येथील सुधाकर राठोड सर यांची निवड झाली। यावेळी किनवट व कळमनुरी प्रकल्पातील नूतन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन सतीश जाधव सरांनी केले। आमदार बालाजी कल्याणकर यांचे विश्वासू सतीश जाधव सगरोळीकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत झाली। संजय देशमुख प्रसिद्धी विभाग प्रमुख, अमरावती। या ठिकाणी शिक्षक मेळावा म्हणजे आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना, कारण आश्रमची शाळा असतात त्याला शिकविण्यासाठी जे शिक्षक आहेत हे एक जी संघटना आहे, संघटनेत आज मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि मेळावा आयोजित केला। त्या निमित्ताने कारण संघटनेत एक मेळावा दरवर्षीप्रमाणे वार्षिक मेळावा होत असतो, बरोबर आहे की नाही? त्या निमित्ताने तुम्ही एकत्र येता आणि तुमच्या काही समस्या अडचणी असतात एकत्र येऊन सोडवण्याचा तुम्ही समोरच्याला निवेदन देता, आमच्यासारख्याला प्रतिनिधी आमदाराला, आणि तुमच्या काय अडचणी आहेत, काय आश्रमशाळेच्या काय अडचणी आहेत, आणि यासाठी तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला। त्या निमित्ताने या कार्यक्रमाला या संघटनेचे कर्मचाऱ्याचे अध्यक्ष आपले साहेबराव मोहोळ सर, तसेच सर्व संघटनेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संघटनेचे नांदेडचे बी जिल्हा अध्यक्ष सगळं संघटना आहेत तुमच्या जेवढ्या आहेत तेवढे त्या निमित्ताने आज कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली आणि सगळ्यांनी मार्गदर्शन केले। त्या निमित्ताने मी 100% तुमच्यासोबत आहे। तुमच्या अडचणी समस्या ऐकण्यासाठी मी एक या भागाचा आमदार आहे, नांदेड उत्तर मतदारसंघातला। आज मी कुठेही असलं तर कुठलाही कर्मचारी आला तर मी 100% सपोर्ट करत असतो, या निमित्ताने सांगतो। आणि आज जे कार्यक्रम आयोजित केला मेळावा त्या निमित्ताने एक काही नियुक्त्या पदाधिकाऱ्याच्या तुमच्या संघटने कर्मचाऱ्याच्या त्या निमित्ताने सुद्धा आज त्यांच्यासुद्धा नियुक्त्या केल्यात। येणाऱ्या काळामध्ये ही संघटना मजबूत झाली पाहिजे। हे आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमच्यापासून लेकरं घडतात, विद्यार्थी घडतात, संस्कार तुम्ही देता, तुम्हीच पालक आहात त्याचे, त्याच्यामुळं तुम्ही विशेष लक्ष देता। त्याच्यामुळं आश्रमशाळा म्हणले की लोकाला टाकताना थोडं अवघड वाटते, मात्र तुमच्यासारखे शिक्षक चांगले राहिले तर 100% आश्रमशाळासुद्धा चांगल्या होऊ शकतात 100%। आणि शासन बरंच काही शासन मदत करत असते विद्यार्थ्यांना हो त्यांना हो, तुम्ही 100% त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणारी एक शिक्षक आहात। म्हणजे कोणती जर स्कीम आली, काही योजना आली शासनाची तर 100% तिथपर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचवता, म्हणजे पोहोचित करता। त्या निमित्ताने कौतुक करतो, त्या निमित्ताने चांगलं आहे गोष्ट। असंच काम करत राहा, मी तुमच्यासोबत आहे। त्या निमित्ताने शुभेच्छा देतो। मी या भागाचा आमदार असला तरी मी सगळ्याचा आमदार आहे, घरचा परिवारामधला आमदार आहे। त्याच्यामुळं कोणाला वाटते की बा मी शिक्षकाचा कार्यक्रम म्हणले की आवर्जून जात असतो, अडचणी ऐकून घेत असतो, समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो। या निमित्ताने 100% मी तुमच्यासोबत कोणतीही अडचणी होत्या, जशी मला तुम्ही एखाद्या काळात सुखदुःखामध्ये धावत येता माझ्यासाठी, त्याच्यामुळे मी सुद्धा तुमच्या सुखदुःखात धावत जातो 100%। या निमित्ताने सांगतो सगळेच माझे शिक्षक कर्मचारी अध्यक्ष ओळखीचे आहेत सगळे परिचय, त्याच्यामुळं जास्त वेळ न घेता सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो
की जी शासनमान्य संघटना आहे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विक्रम गायकवाड साहेब यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्याचा कार्यक्रम चालू आहे। मी विदर्भ अध्यक्ष म्हणून साहेबराव मोहोड ही माझी याकडे अमरावती आणि नागपूर विभागाची जबाबदारी आहे। मी सर्वप्रथम अमरावती विभागामध्ये 7ही प्रकल्पामध्ये कार्यकारिणी पुनर्गठनाचा कार्यक्रम करतो आहे। तर आज किनवट प्रकल्प कार्यकारिणीची पुनर्गठन सभा या आपल्या इथे नांदेडमध्ये आम्ही घेण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये प्रकल्प अध्यक्ष म्हणून सन्माननीय धुर्वे सर आश्रमशाळा खेरडा यांची निवड करण्यात आली आहे आणि इतर सर्व 60 ते 65 पदाधिकारी यांची आज सर्वानुमते लोकशाही पद्धतीने आम्ही निवड केलेली आहे। त्या प्रकल्पाध्यक्षपदासाठी 3 उमेदवार उभे होते, त्यापैकी धुर्वे सर हे सर्वानुमते किंवा बहुसंख्य मताने ते जिंकलेले आहेत आणि या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अनुदानित आश्रमशाळेतील ज्या समस्या आहेत त्या समस्येच्या संदर्भाने त्यांनी अत्यंत सखोल त्याचा अभ्यास करून त्यांना त्यांच्या समस्येमधून बाहेर काढावं ह्याच मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज शुभेच्छा देतो। आणि आज इथे किनवटसोबतच कळमनुरी प्रकल्पाची सुद्धा कार्यकारिणी गठीत करण्यात आली। कळमनुरी प्रकल्पाच्या कार्यकारिणीचे माजी प्रकल्पाध्यक्ष सन्माननीय सुधाकर राठोड सर यांची सुद्धा बिनविरोध सर्वानुमते कळमनुरी प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली, त्यांना सुद्धा मी भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी प्रथमतः इथं आलेल्या सर्व कळमनुरी प्रकल्पातून आणि किनवट प्रकल्पातून शासनमान्य संघटनेचे सदस्य आहेत। मी मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। आजचा मुख्य उद्देश असा होता की कार्यकारिणीची पुनर्गठित समितीपर बैठक आणि चर्चासत्र यामध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेण्यात आली। त्यास उपस्थिती विशेषतः आमदार साहेबांची सुद्धा होती आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिला, यापुढेही देणार आहेत असं सांगितलं त्यांनी। तत्पूर्वी मोहोड सरांनी आमचे मार्गदर्शक आहेत, संघर्षाचा साथी म्हणून त्यांना ओळखले जाते। कधीही आवाज द्या, त्यांनी अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून येतात। वेगवेगळे प्रश्न कर्मचाऱ्यांचे सोडवले। आपली संघटनाच अशी आहे, कुठल्याही कर्मचाऱ्याला वैयक्तिक अडचणी असो सांघिक अडचणी असो संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाते। त्यांना मार्गदर्शक म्हणून विक्रमजी गायकवाड सर आहेत, राजेश पवार सर आहेत, पाटील सर आहेत, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभते। यापुढेही नवनिर्मित समिती चांगल्या जोशानं काम करेल ही आमची अपेक्षा आहे आणि ते करतीलच यात तीळ मात्र शंका नाही। आणि जुन्या समितीसाठी सांगतोय, ते पण आमच्यासाठी एवढं चांगलं काम केले, बरेच प्रश्न त्यांनी मार्ग लावले आणि याही पुढं जुनी संघटना जुने कार्यकारी जे मंडळ असेल ते सदस्य असतील त्यांनीसुद्धा पुरेपूर असं पाठिंबा देतील, दुमत काहीच ठेवणार नाहीत। नवीन सदस्यांना नवीन अध्यक्षांना आमचा पाठिंबा मुख्याध्यापकाच्या वतीने राहील असे मी जाहीरपणे सांगतो। धन्यवाद।